बापू हा जरा थांबा. आता काय ग, काय झालं थांबायला? काय ग, थकलीस का? आपल्या सगळ्यात हीच तरी दाटी आहे आणि हीच टाकायली आहे. माझ्यासाठी नाही, काकूंसाठी सांगितलं. माझ्यासाठी का? अहो काकू, तुम्ही किती थकलायत. मग अशी पण धाप लागली होती तुम्हाला. पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा आपण जरा इथे थांबूयात. यांच्याकडे तर थांबायचं असेल तर आपली काय हरकत नाही. हा नाही नाही, मला थांबायचं नाही आणि माझ्यासाठी कोणी थांबलेलंही मला चालणार नाही. इथं आपल्या मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे. चला चला लवकर. मी काय म्हणतो, बापू तुमच्या गाडीतनं उतरल्यापासून आपण फक्त चालतोय. नाही, मला चालण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण आपण योग्य दिशेला जातोय हे आपल्याला कळायला हवं ना. थांबा, काय म्हणतोय तुमचा नकाशा? मॅप प्रमाणे ते ठिकाण इथेच असायला पाहिजे, पण नक्की इथून कुठे जायचे ते कळत नाहीये. अरे बापरे, म्हणजे आपण जंगलात भरकटलो नाहीये ना? यांच्या बोलण्यावरनं मला असंच वाटतंय की आपण वाट चुकलेलो आहोत. अहो, वाट चुकायला आधी वाट तर माहिती असायला पाहिजे ना. इथे ही वाट कुठे चालली, आपल्याला कुठे जायचं ते कळत नाहीये. हे म्हणजे उगाच तांगडतोड करून आपण चालायचं म्हणून चालतोय. आता हो काय करायचं? वाटच माहिती नसेल तर आपण मुलांना शोधायचं कसं? हे बघा, आपल्याला घाबरून गोंधळून चालणार नाही. आपल्याला शांतपणे यातून मार्ग काढावा लागणार आहे. असं घाबरून चालणार नाही. जनावर कधी बी स्वतःहून हल्ला करत नाही. अरे आपण जेवढे घाबरलेलो असतो ना, त्याच्यापेक्षा ते जनावर जास्त घाबरलेलं असतं. कळलं का? आता मला आपल्या मुलांची काळजी वाटायला लागली हो. इथे हे जंगली प्राणी आहेत आणि आपली मुलं इथे आली आहेत हो. कदाचित आपल्या मुलांना हो पाहुणं, नाही. वच काय बी बोलायला लागलेत. हे बघा, आपल्या पोरांना काय बी झालेलं नाही आणि काय बी होणार नाही. नाही हो, मी फक्त शक्यता बोलून दाखवली हो. म्हणून काय बी बोलायचं. घाबरतात ना सगळे. माऊली माऊली रडू नका हो, रडू नका. हे बघा, मला सांगा, तुमच्या सायलीचा तुम्हाला फोन आला होता, खरं आहे ना? हा, आणि त्याच फोनचा माग काढत आपण इथपर्यंत आलोय, हे बी खरं आहे. म्हणजे आपल्या पोरांना काय बी झालेलं नसल आणि काय बी होणार पण नाही. कळलं का? तुम्ही घाबरू नका हो, काय होत नाही. तुम्ही चला माझ्या संग, चला. काय काय झालं? कुठे काय? काय नाही. पण तुला काय झालं एवढं दचकायला? विक्रांत, ते काय चाललंय? कधी काय घडेल, कधी काय कानावरती पडेल, काहीच सांगता येत नाही. भीती वाटते रे. सायली, काळजी करू नकोस. मी कायम तुझ्या आजूबाजूला असणार आहे. हा विक्रांत, एक सांगू? सांग ना. गेल्या अनेक वर्षात ना, असं बोलता येईल असं कुणीच नव्हतं रे आयुष्यात. कॉलेज संपलं आणि मग बाबा गेले. त्यानंतर घरची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली. मला ना खूप वाटायचं विक्रांत, कोणाशी तरी बोलावं, कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून खूप रडावं, पण तसं कोणीच नव्हतं आयुष्यात. आपलं म्हणता येईल अशी अशी फक्त आईच होती रे. पण ज्या गोष्टी आईपासूनच लपवायच्या होत्या, त्याच गोष्टी तिच्याशी जाऊन कसं बोलायचं ना. मनात खूप दाटलं होतं. काय करू काहीच नव्हतं कळत. मग सावरलं स्वतःला आईसाठी. तेव्हापासून वाट बघते मी त्याची, जो म्हणेल की सायली काळजी करू नकोस, नको घाबरूस, मी आहे ना. आय एम सॉरी. तू का सॉरी म्हणतोयस?
कारण तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळी मी तुझ्याबरोबर नव्हतो. खरंच सोनू. तुला तुला काय वाटतं विक्रांत, आता काय होईल इथे पुढे? काहीच कळत नाहीये. दिवसेंदिवस सगळंच अवघड होत चाललंय. हो ना, इथे ना जेवणासाठी एकमेकांचा जीव घ्यायलाही कमी करणार नाहीत रे लोक. हो ना. कोण आहे? हा ये. तुम्ही काही वेगळं बोलताय का? मी नंतर येऊ का? नाही नाही, आम्ही जे बोलतोय ते तू ऐकूच शकतोस आणि तूही बोलू शकतोस. तुम्ही काय बोलताय मला माहिती नाही, पण मला जे बोलायचं आहे ते जरा महत्वाचं आहे. काय? बोल ना. विकी तुला बोलला की नाही माहिती नाही, पण आता अन्नावरनं अभ्या आणि टिकायचे परत वाद झालेत. अन्नाचं नुकसान झालं ते वेगळंच, पण विकी हे सगळं असंच सुरू राहिलं ना तर एक दिवस हाताबाहेर जाईल सगळं. अन्नासाठी एकमेकांचा जीव घ्यायला कमी नाही करणार कोणी. हो ना, आम्ही आता तेच बोलत होतो. आणि याची सगळ्याची सुरुवात अभ्याने जेव्हा माझ्यावर हल्ला केला ना तेव्हाच झाली आहे. पण असं करून कसं चालेल रे? आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचंय असं ठरवलंय ना आपण. मग नुसतं एकत्र राहायचंय असं बोलून काही होणार नाहीये, काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. हो, पण काय सोल्युशन काढणार? तुझ्या डोक्यात काही आहे का सायली? नाही रे, माझं ना डोकंच चालत नाहीये. काही सुचेन असंच झालंय मला. आणि आपण असेच जर बोलत बसलो ना तर परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे आपल्या. आपण एक करू शकतो, बाहेरनं मदत मागू शकतो आपण. आता तो एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. अगं, आपल्याला कोणाला कॉन्टॅक्ट करता येत नाहीये, मदत कशी मागणार आपण? सतेज, तू गेल्या वेळेला मला नेटवर्कसाठी जिथे नेलं होतंस तिथे आपण परत एकदा नेटवर्कसाठी ट्राय करू शकतो ना. म्हणजे पुन्हा एकाला कॉन्टॅक्ट झाला तरी आपलं काम होईल. म्हणजे इथे कुठे नेटवर्क आहे तुम्हाला माहिती आहे? मला माहिती. ठीक आहे, चला मग जाऊया तिकडे. ठीक आहे. मी फोन घेते. हा घे. माऊली सावकाशी हा. हा. ए पुरी, काय करतेस? आपण कुठे चाललोय कळत नाहीये ना. परत मागे यायचं झालं तर म्हणून खुणा करते. वा, पोरी मानलं तुला. हा, लय झकाश डोकं चालवलंय. बापू, आता फक्त इमोशनल होऊन चालणार नाही, डोकं पण चालवावं लागेल. चला. बरोबर बोलतेस तू, तरच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. हो, आपल्याला असं थांबून चालणार नाही, चालत राहावं लागेल. तुम्हाला बरं वाटावं म्हणून थांबलो होतो. हो काका, हा, अहो तुमच्या चप्पलचा किती आवाज येतोय. माहितीये मला, काय करू? अहो मग तो कमी कसा येईल ते बघा ना, नाहीतर एखादं जनावर स्वतःहून चालत येईल आपल्या इथे. हो पाहुणं, तुम्हाला कोल्हापुरी चपलांबद्दल काहीच माहित नाही वाटतं. म्हणजे काय, पूर्वीच्या काळी लोक जास्त रानामध्ये आणि घरात कमी असायची. आता रानामध्ये चालण्याकरताच तर कोल्हापुरी अशी करा वाजणारी बनवली. काय, त्यांनी जनावर जवळ येत नाही, लांबच राहतात, पळून जातात. असं आहे होय. हा, मग ठीक आहे, मी उगाच टेन्शन मध्ये आलो होतो. पण आता मी घाबरून गेलो. नक्की कुठल्या रस्त्याने जायचंय?
तुमचा मॅप काय म्हणतोय? हो बघतोय, एक मिनिट. नाही, तुम्ही मॅप पाहताय खरं आहे, पण तो मॅप आपल्याला योग्य मार्ग दाखवतोय का, की आपण कुठे भरकटलो आहोत हेच काही कळत नाहीये. म्हणजे मी चुकीचं सांगतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? मग तुम्ही ठामपणे सांगा ना की हा मॅप बरोबर आहे म्हणून. मी बरोबरच सांगतोय आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही मॅप घ्या आणि तुम्ही सांगा. नाही नाही, तुम्ही ठामपणे सांगा, मग बोलायचं काय ते मी असं नाहीये. बोलतो. आपण चालतो सगळं. मगाचपासून नुसता फोन हातात घेऊन चालतोय. ट्रेनचा काही पत्ता नाही आहे. सतीश, कुठे आहे तो स्पॉट नेमका? आपण जाऊन बघूया ना, चाललोय ना आपण. हीच जागा आहे ती. मिळते का? नाही ना, पण गेल्या वेळेला इथे मिळालं होतं नेटवर्क. मगाशी तुम्ही रेंज बद्दल बोललात तेव्हा मी काही बोललो नाही, पण तुम्हाला जर ही जागा माहिती होती तर याआधी तुम्ही मला हे सांगितलं का नाही? ही वाद घालण्याची वेळ नाहीये. आता रेंज मिळते का ते महत्वाचं. नाही, वाद नाही घालत आहे, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. देतो, सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो. फक्त आता बाहेर कॉन्टॅक्ट होणं महत्वाचं आहे. नंतर पुढचं पुढे बघू आपण. विक्रांत, तू बरोबर बोलतोय. हे बघ, आता बाहेर कोणाशी तरी कॉन्टॅक्ट होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ना. ट्राय कर नेटवर्कसाठी. मला मिळालंय थोडं नेटवर्क. मिळालंय? हो. कर फोन कर. आईला फोन करते. काय होतंय? लागतो ना? काही ऐकू लाव येत एकदा, परत लाव. तुला आली रेंज? नाही ना. नेटवर्क नाही असं सांगताय. बघू इकडे बघू. नंबर बरं, सांग, नंबर सांग. मला आहे थोडी रेंज. डायल कर. इकडे येतो. कुठे गेली असेल ही? काय होतं? आउट ऑफ कव्हरेज. किती वेळ चालवावं लागणार आहे काय माहित. बघ ना, नेमका अंधार झालाय. मला रात्रीचं नीट दिसत नाही. पाय पण आता बोलायला लागले. पण चालायलाच हवं ना, जायलाच हवं आपल्याला. हळू, खाली दगड आहे बघा, नीट बघा. हो. लोकेशन सापडलं तेव्हा किती आनंद झाला. हो ना. पण आता असं वाटतं काहीच उपयोग नाहीये. हळू. थांबताय का तुम्ही? नाही 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 नाही. वाट दिसेल तिकडे चालतोय फक्त आपण. मला सांगा, सायलीने तुम्हाला फोन केला तेव्हा म्हणजे तिने काही सांगितलं का? ती कुठून बोलते वगैरे सांगितलंच असेल ना? हो, तिचा फोन आला होता, पण तिने तसं काही सांगितलं नाही मला. मी काय म्हणते, आपण जर इथपर्यंत आलो आहोत तर आपण सायलीला फोन करून बघायचा का? कदाचित लागेल तिचा फोन. बघ ना, तुझ्या फोनला रेंज आहे. अहो, इथे कोणाच्याच मोबाईलला रेंज नाहीये. खूप आधीच रेंज गेलीये.
आणि रेंज असती तर हा फक्त कागद हातात घेऊन लोकेशन शोधायला आम्ही काय मूर्ख आहोत का? ओ पाहुणं, अहो जरा विचार करून बोला. आपण बोलतोय, तो बाई माणूस आहे, त्याच्या वयाचा जरी विचार करा. अहो एवढी साधी गोष्ट यांच्या लक्षात नाही येते का? पाहुणं, पोराच्या काळजीपायी कोणाला काही कळत नाही. हा, हे लक्षात ठेवा. आणि हे आजचं एवढंच सांगायचंय तुम्हाला. बापू आता ते काय उलट बोलणार नाहीत. हा, पण तुम्ही सांगाल तसं. तुम्ही सांगा काय करायचं ते. आतापर्यंत जिद्दीने चालले, पण आता थकायला झालंय. पुढे जायची ताकदच उरलेली नाहीये अंगात. आई ग, काय करायचंय बोला पुढे आता. मी काय म्हणतोय, नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचं बोलणं पटतंय मला. हा, हे बघा, रात्र झालीये आणि अंधार बी लय पडलाय. आपण आजची रात्र इथंच काढूया. बापू इथं? आणि मग आता काय तुझ्याकरता महाल बांधायचा का? अहो इथंच काढावी लागणार आहे रात्र. कसं? म्हणजे जागा राहून. हा, हा, जागा राहून आपल्याला इथंच रात्र काढावी लागेल. या दोघींना झोपू द्या, आपण तिघं मिळून पहारा द्यायचा. काय? हा, ठीक आहे. हा, मग चला ठेवा सामान. विकी, विक्या, सायली, ए विकी, सायली, विकी, सायली. कमाल झाली यार. तर इथे पण नाहीये. आपण टॅक्सी रूम पाहिली, तिकडे पण नाहीत, इथे पण नाहीत. मग गेले कुठं? आणि ते इतक्या अंधारात. आता यांना हुडकायचं कसं? यार हे ना यांचं खूप बरं आहे. हा, स्वतःच रूल्स बनवायचे आणि स्वतःच ते तोडायचे. हो. तर आपलं ठरलं होतं ना, कुणीही कुणालाही काही न सांगता कुठेही जायचं नाही. मग हे दोघं असे कसे जाऊ शकतात यार, आणि एवढ्या अंधारात? हो हो, अगं थंडगी जरा. अनुजे तू का तापलीयस? अगं ते विकी सायली आहे. एक वेळ आपण वागू, पण ते बेजबाबदार वागणारच नाहीत. काय रे, काय झालं? काय एवढी ओरडताय तुम्ही? विकी सायलीला शोधतोय. त्यांच्या रूम मध्ये पण नाही आहेत का ते? मग आम्ही इथं काय मुद्दाम बोंबलेलो का? विकी सायली, विकी सायली. अरे असतील इथेच कुठेतरी. हे हॅलो, तुला कुठे दिसतायत का इथे? इथेच कुठेतरी म्हणजे स्विमिंग पूल जवळ असतील. ते काय इथनं दिसणार आहेत का? आणि इथनं किती आवाज दिला तरी तिथे आवाज जाणार नाहीये. बोलतो कशाला बाबा? मामा तुला पण पुण्यांदा सांगतो, आपल्या इथे सायली विकी गायब आहेत. अरे का सांगतो काय? तो सत्यशेठ पण त्याच्या खोलीत नाही हो. सत्या पण नाही. हो, याचा अर्थ आपल्याला काहीही कल्पना न देता ते तिघे एकत्र आहेत. पण ते तिघं एकत्र कुठे जाणार आहेत म्हणजे आत्ता या वेळेला? आपल्याला काही कळू न देता त्यांनी काही वेगळा प्लॅन बनवला नसेल ना? ए स्टॉप इट. हा अभ्या, असं काहीतरी बोलू नकोस. आणि ना तुझ्यासाठी म्हणून सांगते, विक्की आणि सायली कधीही काही जर प्लॅनिंग करत असेल ना, तर नेहमी आम्हाला इन्व्हॉल्व्ह करतात. उगाच आम्हाला न सांगता, आयडिया न देता कधीच कुठे जात नाही आणि काहीही करत नाही. सो यू जस्ट शट अप. हो ना. नाही नाही, तू त्या दोघांच्या बाबतीत जे काही बोलतेस ते अगदी बरोबर आहे. मी स्वतः त्या गोष्टीशी सहमत आहे. पण सत्या, सत्याचं काय? तो त्या दोघांना बोलवच्चन देऊन बाटलीत अगदीच उतरवू शकतो. हा, आता सत्या असं काही करूच शकत नाही यावर किती जणांचा विश्वास आहे?